ईद ए मिलाद अर्थातच प्रेसित मोहम्मद पैगंबर जयंती मनमाड शहर आणि परिसरात उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे। यानिमित्त भव्य जुलूस शोभायात्रा काढण्यात येणार आहे। शहरातील विविध भागात पारंपरिक मिरवणुका मार्गासह गावातील मिरवणूक मार्गावर मुख्य बाजारपेठेत सजावटी करण्यात आल्या। या भागात विविध संस्था संघटनांकडून आणि युवक मंडळाकडून तयारी झाली आहे। या उत्सवानिमित्त परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर आकर्षक रोषणाई भव्य स्वागत कमानी उभारण्यात आली आहे। परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध ठिकाणी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघालाय। शहराच्या अनेक भागात हिरव्या पांढऱ्या रंगाच्या पडद्याचा वापर करून सजावट करण्यात आली आहे। विविध चौकात मुस्लिम बहुल वस्तीमध्ये तसेच शहराच्या मेन रोडसह इतर भागात रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हा परिसर उजळून निघालाय। परिसरातील मस्जिदी आणि इमारतींवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। समाजसेविका तसेच समृद्धी सहकारी बँकेच्या चेअरमन सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मतदारसंघातील नागरिकांसाठी 3 अत्याधुनिक सुविधायुक्त कॉर्डियाक ॲम्ब्युलन्स, 2 वैकुंठ रथ, 100 अपंग बांधवांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे। सोबतच नांदगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आता रायगडावरील सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी बसविण्यात येणार असून या वास्तूचे डेमो स्वरूपाचे अनावरण सौ अंजुमताई सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे नागरिक व हितचिंतकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सौ अंजुमताई कांदे 12 ते 5 वाजेदरम्यान नांदगाव येथील आमदार निवासस्थानी म्हणजेच देवाज बंगलो येथे उपस्थित राहणार आहेत। आज माझ्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने इथे हजेरी लावली। एवढंच नाही तर नांदगाव तालुक्याच्या बाहेरूनही खूप शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमचे आप्तेष्ट नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच आले आणि भरभरून आशीर्वाद दिले। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आजचा दिवस अविस्मरणीय तर राहीलच, पण नक्कीच ह्या दिवसासाठी ज्यांनी मला आशीर्वाद दिले त्यांचं त्या आशीर्वादाचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। धन्यवाद। मनमाड येथील माधवनगर भागात उभारण्यात आलेल्या श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर मंदिर गाभाऱ्यात प्रियंका नागरे व गौरी शिरसाट या तरुणींनी 12 ज्योतिर्लिंगांची आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले। वर्धापन दिनानिमित्त अभिषेक, महापूजा, कावड यात्रा तसेच कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। च्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत। शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000त। ठिकाण देवकी हॉस्पिटल, मनमाड। संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10 मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये। पात्रता 12वी पास नापास। सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।